रविवार रोजच्या सकाळी सकाळ सकाळी आम्ही श्री नरसिंहस्वामीच्या मंदिराला निघाल्यानंतर आम्ही गाडीत वगैरे पेट्रोल घालून घेतलं. गाडीत पेट्रोल घातल्यानंतर आम्हाला भूक लागली होती. मग जवळच्या हॉटेलवर थांबली गाडी थांबवल्यानंतर आम्ही नाश्ता वगैरे करून घेतला. नाश्ता केल्यानंतर आम्ही परत निघालो. नाश्ता करण्याचं कारण म्हणजे आधी पोटोबा मग विठोबा असं म्हणतात, त्यामुळं नाश्ता वगैरे करून घेतला. तर मग मित्रांनो आम्ही मित्रासोबत निघालो. मित्रासोबत निघाल्यानंतर आम्ही मंदिरात येऊन प्रवेश केला आत. मग पुढे पाहू शकता मित्रांनो मंदिरामध्ये आमचा शो कसा होता. कसं आहे मित्रांनो माहीत आहे का, एकट्यात गेल्याने मजा नाही हो. मित्रासोबत किती का लांबवरची ट्रिप राहत नाही, मित्रासोबत जात जावा. जी मजा मित्रासोबत येते ती एकट्यात येत नाही आणि फॅमिलीसोबतही येत नाही. कारण की जसा एन्जॉयमेंट असतो ना तसा मित्रासोबतच होतो. धन्यवाद मित्रांनो. तर तुम्ही पण या श्री नरसिंहस्वामीच्या मंदिरला बिदरला आल्यानंतर मला नक्कीच सांगा, मी पण येईन. भेटूया असंच पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद मित्रांनो. अशा प्रकारे आमची 80 किलोमीटरची नरसिंहस्वामीची ट्रिप कंप्लीट झाली मित्रांनो.